नांदगाव ते कठोरा रोड होऊन घ्या हालत किती खराब झाली आहे. नांदगाव ते कठोरा रोड ह्या रोडचा कोणी वाली नाही. माननीय यशोमती ताई यांनी आमदार असताना याचं उद्घाटन केलं होतं. तेव्हापासून याच्या इकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. मग आले आपले माननीय खासदार वानखडे साहेब, त्यांनी याच्यावर लक्ष दिलं नाही. मग आले आपले आमदार साहेब, त्यांनी लक्ष देऊ करून लक्ष विचलित करून घेते. फक्त इलेक्शनच्या वेळेसच तुम्हाला येते काय? मग इलेक्शनच्या वेळेस जर आम्ही तुम्हाला गावात येऊ नाही दिलं तर मग काय करसान? का ठिय्या आंदोलन करावं लागेल आम्हाला? आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे. आमचाच पैसा आहे ना जनतेचा. तुम्हाला भीक मागा लागून राहिली ह्या रोडसाठी. इथं किती गाव आहे? 15-20 गाव आहे. इकडून आहे का नाही आहे? 15-20 गाव, 15-20 गावाचा संपर्क आहे इथं. मग तुम्ही मत मागायच्या वेळेस येता तुम्ही. हां, मत मागायच्या वेळेस मग आले म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याकडे गेलो आम्ही. लय डाव. आता त्याचं नाव नाही सांगत आम्ही कोणा सदस्याच्याकडे गेलो तो 2-3 डाव. लय डाव गेलो आम्ही. पण त्याईनं हार मानली. PWD वाल्याकडे निवेदन दिले, त्यांनी पण पाहिलं नाही. इंजिनियर कामावर येत नाही PWDचा. ठेकेदार पैसे खाऊन मस्त आराम करून राहिला. मग इकडे लक्ष देईन कोण? जनता. जनतेच्या यातून जनतेचाच पैसा थेच लुबाडून राहिले तुम्ही इलेक्शनच्या वेळेस. आता मग जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे तर मग आता तुम्हाला एंट्री बंद करावं लागेल. मग ह्या रोडनं तुम्ही येऊ नका. आता तुम्हाला आम्ही 2-3 डाव निवेदन दिलं. आता तुम्हाला लास्ट चान्स देतो बा, द्या आमचा रोड करून द्या. नांदगाव पेठ ते कठोरा गांधी लवकरात लवकर द्या. याचं काही प्रोसेसमध्ये लावा. गड्डे गुड्डे तरी बुजवा. तुम्ही काहीच नाही करत ना. पहा करा.